आकडेवारी आपण या ठिकाणी पाहता नागपूरमध्ये भाजप 10, काँग्रेस 1, शिंदे सेना एका जागेवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। भाजप 108 वर पोहोचली आहे, शिवसेना 42, राष्ट्रवादी 36 असे महायुतीचा हा आकडा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। महायुतीचा आपण पाहूया नगराध्यक्ष पदाची खरं तर ही निवडणूक यामध्ये 108 जागांवर भाजप तर शिंदेची शिवसेना 42, राष्ट्रवादी 36 तर इकडे महाविकास आघाडीमध्ये एकटा काँग्रेसच पुढे आहे, काँग्रेस 33 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी 8 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर। ही लढत या ठिकाणी महायुतीमधल्या 3 पक्षांमध्ये होती आणि त्याचं चित्र या आकड्यांमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। नंबर 1 चा पक्ष आहे भाजप, सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे या ठिकाणी भाजप। नक्कीच मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलेला होता, त्या खालोखाल होते ते म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी। पंढरपूरमधून स्थानिक विकास आघाडीच्या प्रणिता भालके या सध्या आघाडीवर आहेत, भाजपच्या उमेदवार जे आहेत ते सध्या पिछाडीवर पडल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। इथे करमाळ्यामधून महानंदा जगताप पिछाडीवर आहेत, शहर विकास आघाडी या ठिकाणी आघाडीवर आहे। पंढरपूरमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या प्रणिता भालके या आघाडीवर आहे। कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे देखील आपण या ठिकाणी पाहतोय। भाजपच्या उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर आहेत। वेंगुर्ल्यामध्ये भाजप उमेदवार राजन गिरप हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। वेंगुर्ल्यामधले अपडेट्स जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। वेंगुर्ल्यामध्ये भाजप उमेदवार राजन गिरप हे आघाडीवर आहेत। वेंगुर्ल्यात भाजपचा उमेदवार इथे आघाडीवर आहे, भाजपचे उमेदवार राजन गिरप हे आघाडीवर आहेत। महायुती 185 तर महाविकास आघाडी 44 जागांवर, स्थानिक आघाडी 9 जागांवर, 238 जागांचे कल आपल्या हाती। परभणीमध्ये बोर्डीकरांना झटका मिळालेला आहे, हे तर अपडेट आपण पाहणार आहोत। 107 जागांवर आहे तर शिवसेना 43 आणि राष्ट्रवादी 37 जागांवर, काँग्रेस आता 30 जागांवर गेलेली आहे तर राष्ट्रवादी शरद पवारांची 8 आणि ठाकरेंची शिवसेना 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। आकडेवारीवर जर आपण नजर टाकली तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतं। 107 जागा ज्या आहेत त्या भाजपला आतापर्यंत मिळालेल्या आहेत। त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना 43, अजित पवारांची राष्ट्रवादी 37, काँग्रेस 30 4 नंबरचा पक्ष ठरतोय, ठाकरेंची शिवसेना ही 4, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 7। संपूर्ण आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे, 107 जागांवर आता भाजप आहे। महायुती 107 या ठिकाणी भाजप, त्याचबरोबर शिंदेची शिवसेना 43 जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 37 जागांवर आघाडीवर। आणखी एक ब्रेकिंग न्यूज तर भगूरमधून दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या आघाडीवर आहेत। भगूरमधून दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। भगूरमधल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सुद्धा दादांची प्रचार सभा झालेली होती। साताऱ्यामध्ये दोन्ही राज्यांना धक्का बसलाय, 3 अपक्ष जे आहेत ते या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। साताऱ्यामध्ये दोन्ही राजे म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राज्यांना या ठिकाणी धक्का आणि 3 अपक्ष उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। साताऱ्यामध्ये दोन्ही राज्यांना धक्का आणि 3 अपक्ष जे आहेत ते या ठिकाणी आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय।